नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आता बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते, थोडं अडचण होती, प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे टाकले नव्हते. तर आता बऱ्याचशा गोष्टी आपण हेल्पलाईन नंबर चालू केलेले आहे. बऱ्याचशा बँकेचे मी हेल्पलाईन नंबर पण सांगितले, ते तुम्ही बघू शकता. तरी आता आज थोडा वेगळा टॉपिक आहे, सांगतो. ते आहेत म्हणून तुम्ही आहात, कृतज्ञ राहा. याचा अर्थ सांगतो मित्रांनो. आपण आज कुठल्या तरी जॉबला आहे, कुठल्या तरी नोकरीला आहे, कुठल्या तरी कामात आहे, हे बऱ्याचशा लोकांचं योगदान आहे. आपल्या आईवडिलांचं तर आहेच, बऱ्याचशा लोकांचं योगदान आहे आपल्यासोबत मित्रांनो. त्यासाठी सांगतो की आपण कुठेतरी कोणाचे सहमती राहिलो पाहिजे. आपण कुठे जातो हाणामाऱ्या करतो, हे एकदम चुकीचं आहे. तर आपण आज कुठं आहे कुठं नाही याच्याविषयी आपल्याला आपलं कळलं पाहिजे की आपण काय करतोय. माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी ही खूप महत्त्वाची मित्रांनो. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला फक्त सर हे मदत करत नव्हते, तर आपल्याला तिथले शिपाईचं पण आपल्याला योगदान असतं, तिथले खिचडी बनवणाऱ्या मावशीचं सुद्धा योगदान असतं. आणि आपण जिथं बसलेलो असतो ज्या वर्गात, त्या भिंतीसुद्धा गवंडीने बांधलेल्या असतात. आपल्या मराठी भाषेत गवंडी म्हणतो आपण त्याला, मिस्त्री म्हणतो आपण बाकीचे लोक, पण त्याला ओरिजिनल गवंडी म्हणतात आपला शुद्ध मराठी भाषेत. तर प्रत्येकासोबत आपण सहमत राहिलं पाहिजे. माझी एक इच्छा आहे की बा असं प्रत्येकाने सहमत आणि प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. कुठेही भांडणं करणे किंवा मारामाऱ्या करणे हे चुकीचं होतं. त्यासाठी आपण माणसाने सहमत राहिलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचा विषय. धन्यवाद.